जय महाराष्ट्र, जय शिवराय. आजचा व्हिडिओ हा फक्त मराठी लोकांसाठी मी बनवतोय. जे आमचे मराठी बंधू भगिनी आहेत ज्यांना मर्चंट नेव्ही मध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मी. तर मर्चंट नेव्ही मध्ये जॉईन कसं करायचं, डॉलरमध्ये पैसे कसे कमवायचे, हाच हेतू घेऊन आम्ही व्हिडिओ बनवतोय. तर सर्वांना जॉईनिंगची जी प्रोसेस आहे ती माहिती पाहिजे. तर शिपमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला 2 डिपार्टमेंट आहेत. एक आहे इंजिन आणि एक आहे टेक साईट. आणि दुसरी एक जी थर्ड डिपार्टमेंट आहे ती गॅली डिपार्टमेंट आहे. तर मी सुरुवात करतोय सगळ्यात पहिला डेक डिपार्टमेंट वरून, कारण माझं डिपार्टमेंट आहे ते डेक डिपार्टमेंट आहे. माझं नाव आहे कॅप्टन राज. तर डेक डिपार्टमेंट मध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम 10+2 म्हणजे 10वी आणि 12वी ही केली पाहिजेत. 10वी नंतर जर तुम्ही सुरुवात करत असाल तर तुमच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हा तुमचा सब्जेक्ट असला पाहिजेत. आणि या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला स्कोर पण चांगला आणला पाहिजेत. पहिली जी क्रायटेरिया होती ती PCM 70% होती, आताची क्रायटेरिया ती 60% आहे. आणि इंग्लिशला 50 to 60% मार्क्स असले पाहिजेत. आणि 10 नंतर तुम्ही JP रेटिंग करू शकता. जनरल रेटिंग हा कोर्स आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जी फिजिकल टेस्ट आहे त्याच्यामध्ये तुमची आयसाईट 6/6 6/9 ही असली पाहिजेत. कलर ब्लाइंडनेस असेल तर तुम्ही जॉईन करू शकत नाही, तुम्हाला फ्युचरमध्ये हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुम्हाला जर कलर ब्लाइंड असेल तर तुम्ही विचारही करू नका की मर्चंट नेव्ही मध्ये तुम्ही याल, कारण ही जी टेस्ट आहे स्ट्रिक्ट टेस्ट होते. त्याच्यानंतर हाईट आणि वेट. हाईटचा इतका मोठा इश्यू नाही आहे मर्चंट नेव्हीसाठी, पण वेट ऑफकोर्स तुमचा BMI जो आहे तो मार्जिनल BMI असला पाहिजेत, विच शुड बी सुटेबल फॉर ऑल कंपनीज. तुमचा जर BMI जास्त असेल तर ज्या चांगल्या आणि मोठ्या स्टँडर्ड कंपन्या आहेत ते तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. तर JP रेटिंग केल्यानंतर तुमचा जो कोर्स आहे हा 6 महिन्याचा कोर्स आहे. तो कोर्स केल्यानंतर तुम्ही शिपमध्ये जॉईन होऊ शकता. तर शिपमध्ये जॉईन होण्यासाठी JP रेटिंगचा जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये तुम्ही 6 महिने प्रॉपर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला STSW आणि जे शिपचं नॉर्मल ऑपरेशन आहे ते तुम्हाला शिकवलं जातं. काही कंपन्यामध्ये इन्स्टिट्यूटमध्ये काही कंपन्या येतात तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी. इंटरव्ह्यू जर तुम्ही क्रॅक केली तर तुम्ही कंपनीमध्ये सिलेक्ट होता, किंवा तुम्ही स्वतः कंपनीमध्ये जाऊन काही कंपन्या आपली जी वेकेन्सीज आहे ते पब्लिश करतात. त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इंटरव्ह्यूसाठी ऍप्लिकेशन द्या आणि त्या ऍप्लिकेशनमध्ये जाऊन जर तुमची इंटरव्ह्यू क्रॅक झाली तर स्वतःच कंपनी तुम्हाला सिलेक्ट ही करते आणि तुम्हाला त्यांच्या जे इन्स्टिट्यूट टायअप आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तुम्ही ट्रेनिंग करू शकता. तो सगळ्यात मोठा फायदा आहे. जर कंपनीने सिलेक्ट केलं तुम्हाला तर तुम्ही कंपनी ट्रेनिंग नंतर तुम्ही कंपन्या शोधत बसायची तुम्हाला गरज नाही. आणि जर तुम्हाला जर कोणती कंपनी जर सिलेक्ट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ट्रेनिंग करून तुम्ही आपला जो रिझ्युमे आहे तो तुम्ही मॅरेक्स मधून किंवा DG शिपिंगच्या साईडवरती जाऊन अप्रूव्ड DG इन्स्टिट्यूट आणि DG कंपनीची लिस्ट DGच्या साईडवरती आहे. त्याची साईड आहे www.dgshipping.com. त्या साईडवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि जे नॉन DG कंपनी आहेत, नॉन DG इन्स्टिट्यूट आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात तुम्ही तिथे जाऊ नका, कारण ते सगळं फ्रॉड आहे. त्या कंपन्यामध्ये जाऊन तुम्ही किंवा त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तुम्हाला काही मिळणार नाही, कारण DGचे जे अप्रूव्ड इन्स्टिट्यूट आहेत ते फक्त त्यांच्या वेबसाईटवरती आहेत. त्या वेबसाईटवरूनच तुम्ही चेक करून तुम्ही एंट्री घ्या, कारण काही भरपूर सारे असे मित्रमंडळी आहेत त्यांचे कॉल येतात आणि ते सांगतात की आम्ही नॉन DGचा कोर्स केलाय आणि कुठे वेकेन्सी आहे का. तर त्या फंद्यामध्ये तुम्ही पडू नका, कारण तुमचे मेहनती जे आई वडिलांचे पैसे आहेत ते पूर्ण टोटली वेस्ट होऊन जातात आणि तो तुमचा काय सक्सेस नाही होणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही जाऊन DGच्या वेबसाईटवरती चेक करा. आणि DGच्या वेबसाईटवरती सुद्धा क्रायटेरिया आहेत की तुम्हाला कोणती क्रायटेरिया असली पाहिजेत, कोणता कोर्स केला पाहिजे, हे सर्व तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता.
आणि तुम्हाला काय जर तुमचा डाऊट असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट करा. मी तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय देतो. आणि याच्या पुढचा जो व्हिडिओ असेल तो डेक ऑफिसर कसं बनायचं, डेक ऑफिसर बनल्यानंतर त्याची क्रायटेरिया तुमची काय आहेत, म्हणजे सेकंड ऑफिसर, चीफ ऑफिसर, मास्टर, ती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. त्याच्यानंतर इंजिन साईडचं जे आहे ते मी इंजिन साईडमध्ये गेल्यानंतर तुम्ही ट्रेनिंग मरीन इंजिनियर GME कोर्स केल्यानंतर ट्रेनिंग मरीन इंजिनियर टू चीफ इंजिनियरची जी जर्नी आहे ती तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. आणि रेटिंग केल्यानंतर सुद्धा तुम्ही ऑफिसर किंवा इंजिनियर बनू शकता की नाही हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय.